हे गाइज अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू सरफराज अँड सामिया व्लॉग्स. कशी आहो सगळी बेस्ट आहो, उम्मीद करते सगळी बेस्ट असाल. गाइज मी आहे ना आज आमच्या कोकणी स्टाईलला कच्च्या आंब्याचा लोणचा कसा बनवतात ना तर तुमच्या संग शेअर करणार आहे. तिच्यासाठी आहेत ना हाय आम्ही कच्चे आंबे घेतले आहेत 9 बेस तिला धवले आहेत मी साफ एकदम. आता तिला आहे ना मी सगळ्यात पहिले कट करीन, दाखवतो तुम्हाला कसे लोणच्यासाठी आंबे कट केला जातात ते. वडीसभर जर लोणचा बनवून तुम्हाला स्टोर करून ठेवायचा असला ना ते कच्चे आंबेच लोणच्याला यूज होतात. आणि रेग्युलर असं खायसाठी ते कच्चे पक्के पण घेऊ शकता. हा आंबे कट करून लोणच्या बनवण्यासाठी मी हे पुरे कच्चे घेतलेत का की आहे ना पाऊस बाद पण लोणचा चालेला हवा आहे असे मी आंबे घेतलेत आहे कच्चे. लोणचा बनवण्यासाठी हाय माझे आंबे इतना पुरे कापून झाले आहेत. जसे मला छोटे मोठे तुकडे हवे होते तसेच मी केलो आहेत माझ्या हिसाबची. तुम्ही पण जर का बनवलं तर तुम्ही तुमच्या अंदाजावर पण लहान मोठे हे आंब्याचे लोणच्याचे असे फिशे बनवून ठेवू शकता. जसे मला हवे ते मीडियम तसे मी मीडियमच ठेवले आहेत. आणि ह्या म्हणजे आंबे सगळे पुरे कट करून झाले आहेत, बघू शकता तुम्ही ह्या. आणि हे आहेत ना आंब्याची गुटले आहेत, तिला आम्ही कोकणीतला आंब्याचा बाटो बोलतो. ते आहेत ना अशी आम्ही निंबरातला सुकवू आणि सुकले ना का मग तिला अशी मंदी चिरू आणि तिला पावसासाठी आम्ही आंबट बनवू त्यांचा सालण्यात टाकेसाठी. आता आहे ना हाय आम्ही 3 मूठ जारा मीठ घेतला आहे. तुम्ही जारा मीठ या बारीक असते तर पण यूज करू शकता. आम्ही जारा मीठ यूज करता तो आम्ही जाराच मीठ घेतला आहे, बारीक नाही घेतला आहे. मीठ टाकून झाला ना का बेस तिला खलशी वर्षी हलवून घेईन मी तिला बेस मिक्स होऊन की पुरा मीठ आहे ना आंब्याच्या असा फिशांना आहे ना लागेला हवाय पुरा. पुरा ऐसा मिक्स झाला ना मीठ आंब्याच्या फिशांना का एक कॉटनचो फरको घ्या. तीनवर आहे ना आंब्याच्या लोणच्यावर जे आपण फिशे कापून ठेवल्यावर तीनवर असो टाकीचो है आणि तीनच्यावरती ना वजन ठेवायचं है. मी इतका पण मग वजनी ठेवला नाही आहे, थोडा हलकाच आहे. तुम्ही वाटला ते असा पुरा मिक्स बनवून बाटलीत पण ठेवू शकता लोणच्यासाठी. पण मी ना टोपलीत आंब्याचे फिशे ठेवून तीनवर असा वजन ठेवला होता. आता दुसऱ्याचा मी चेक करेन कैसा झाला आता. आज आहे दुसरो दिवस का की काल आम्ही आंबे कापून मीठ लावून ठेवल्या होत्या त्यांचा पाणी सगळा निथलेसाठी. आणि पुरा मीठ आहे ना आंब्याच्या फिशाला असा पुरा लागला आहे, बघू शकता तुम्ही ह्या. आणि ह्या आता प्रोसेस होईल लोणचा बनवण्यासाठी. ही राईची डाळ ही किराणी मालच्या दुकानातला आरामशी मिळू शकते. आम्ही 10-20 रुपयाची आणली आहोत, जास्ती काही लागणार नाही, आपल्या हिसाबातच घ्यायची आहे. आणि हा आम्ही ना गॅसवर टोप ठेवला होता आणि टोपातला आहे ना बेस तेल गरम होऊन 4 लसणाचे अख्खे बियो घेतला नाही तिला टेचून बेस तेलातला फ्राय केला. फ्राय केल्याच्या बाद जो आपला कोकणी मसालो है लालवालो तो 2 चिमचेत ना फुल भरून टाकला नाही. दरअसल आहे ना लोणच्याचा मसाला अलग येते, बेरेकर मसाला नाव आहे त्यांचा, पण आम्ही तो यूज नाही केला, आम्ही घरचा कोकणी मसाला यूज केला आहोत. इन्शाल्लाह नेक्स्ट टाइम कवा बनवणार तो बेरेकर मसाला टाकून तर पण मी तुमच्या संग कवा ना कवा शेअर करीन. पण फिलहाल आहे ना आम्ही घरची बुक्की टाकून लोणचा बनवता आहे. पुरो मसाला असो मिक्स करून झालो ना का तिन्यातला टाकायचा आहे राईची डाळ, ती पण बेस अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि पुरा ह्या मटेरियल आहे ना पुरा थंड होऊन द्यायचं, पुरा थंड झाला ना का ह्या आंब्याचे जे आपले फिशे आहेत लोणच्याचे ते टाकून पुरा मिक्स करायचा आहे ह्या मसाल्यातला. बघू शकता आहे तुम्ही माझे आम्ही पुरा मिक्स करते मसाल्यातला लोणचा आहे. पुरा मिक्स व्हायला हवा की पुरा मसालो आहे ना तिला असं लागेला हवं. आणि ह्या आहे ना लोणचा बनवून आमचा रेडी झाला आहे. सगळं मसाला आहे ना लोणच्याला लागून तयार झाला आहे. आता मी थोडा टेस्ट करीन आणि मग सांगता की लोणचा कैसा झाला. आता मसाला लोणचा मग बेस झाला आहे आणि मीठ वगैरे पण बरोबर एकदम परफेक्ट आहे. आता आहे ना पुरा थंड झाला होता टोपातला पुरा आणि वरची खालची हलवून आहे ना मी तिला एक बाटलीतला पॅक करून ठेवीन. ह्या आहे आमचा कोकणी लोणचा आचार. एक बाटलीतला आहे ना तिला आता मी भरीन बेस ऐसा के बार बार ओपन नाही व्हायला हवा आहे, एकदम वडीसभर चालेला हवा आहे.
तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रीजीत ठेवा या बाहेर ठेवा, किनात पण यूज करू शकता. पण आम्ही असं लोणचा बनवल्यावर ना का फ्रीजीत बनवून ठेवतो, बाहेर काय ठेवत नाही. बाहेर ठेवल्यावर ना का वरती अशी मग थोडी काबडी काबडी जाते व्हाईट व्हाईट, तेव्हा आम्ही फ्रीजीतच ठेवतो. ह्या झाल्या आमचा हा लोणचा भरून रेडी. आता आहे ना ह्या माझ्या आम्मीनी एक कढईतला तेल गरम करून पुरा थंड होऊन दिला होता. पुरा थंड एकदम पुरा थंड झाला होता. आणि थंड झाल्याच्या बाद आहे ना जो आपला लोणचा आहे जे आम्ही बाटलीत भरला होता तिनातला आता मी सगळा तेल आहे ना वतून घेईन. तेल आम्ही आमच्या हिसाबशी घेतले आहो, तुम्ही तुमच्या हिसाबशी पण घेऊ शकता. मी ते तेल मोप कमी घेतला आहे, जास्ती एकदम वरती पेवेसारखा नाही घेतला आहे. आम्ही आमच्या अंदाजावर तेल घेतले आहो, तुम्ही कमी जास्ती करू शकता जर बनवल्यावर कवा ते. पण ह्या लोणचा आहे ना आम्ही आमच्या तरीक्यातला आणि आमच्या स्टाईलला बनवले आहो. आमची घराची माणसं ऐसाच बनवतात, कोण कमी तेल टाकते कोण जास्ती टाकते, पण आम्ही कमी टाकले आहो. ह्या झाला आमचा कोकणी लोणचा एकदम रेडी. आता पण खाऊ शकता या पाऊस बाद पण आम्ही खाऊ शकता आहो. माझा व्हिडिओ पसंत आलो ना ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. मिळता नेक्स्ट व्लॉगला. अल्लाह हाफिज.